42, 48 आणि दर पंचवार्षिक योजनेमध्ये हे मांडत गेलं. म्हणजे प्रत्येक कमिटीनी म्हणजे प्रत्येक आयोगाने खरं तर राष्ट्रीय सेवा योजना त्यावेळी त्याला नॅशनल सोशल ऑर्गनायझेशन असं म्हटलं गेलं आणि NSO पाहिजे असं सगळं झालं. 1964ला ज्यावेळी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक आयोग नेमला ज्याला सह्युद्दीन आयोग असं म्हणतात. त्या आयोगाने मात्र म्हणजे मधल्या काळात कोठारी आयोग आला, मग एक व्हाईस चान्सलरची मीटिंग झाली वगैरे. हा सगळा इतिहास मी सांगतोय तो लक्षात न ठेवता तुम्ही वाचलात तरी तुम्हाला लक्षात येईल, पण एक माहिती पाहिजे की आपण नक्की काय कुठल्या योजनेत आहोत आपण, यासाठी मी खरं तर सांगतो. आणि मग 1967ला भारतातल्या जवळपास 40 विद्यापीठांमधल्या कुलगुरूंची एक बैठक झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याला ग्रामीण भागात गांधीजींचं स्वप्न होतं की खेड्याकडे परत चला, खेड्यांमध्येच स्मार्ट शहरं तयार झाली पाहिजेत. कोण सांगतंय? गांधीजी. कधी सांगितलंय माहितीये? 1932 साली नई तालीम नावाचं एक पुस्तक गांधीजींनी लिहिलं. तुम्ही अवश्य वाचा. नई तालीम जगातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेलं पुस्तक आहे, अनुवादित झालेलं पुस्तक आहे आणि कल्पना अशीच आहे की पंचक्रोशीचा विकास करायचा. पंचक्रोशी म्हणजे काय? तर मी ज्या वावरात राहतो, शिवारात राहतो, त्या शिवारातला विकास करणं आणि त्यातून उरलं तर मग विकणं, अशा पद्धतीची कल्पना गांधीजींनी मांडली. त्याला नई तालीम असा शब्द आहे. नई तालीमवर किमान 1000 PhD झालेले आहेत. 1000 मी किमान म्हणतो, जगभराचा अवश्य शोधा. नई तालीम मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. आपल्याकडे मराठी, हिंदी सगळ्या भाषांमध्ये अनुवादित आणि रूपांतरित झालेलं पुस्तक आहे. अर्थात त्याच्यावर अनेकांनी थेसिस लिहिलेले. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी 1969